कुणी लिडरशिप करतात, कुणी अभ्यासामध्ये प्रावीण्य मिळवतात आणि कुठे समाजामध्ये प्रावीण्य मिळवतात। तर ज्या विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की आपण काहीतरी आपल्याच विद्यार्थ्यांसाठी म्हणा, समाजासाठी म्हणा, कॉलेजसाठी म्हणा काहीतरी करावं आणि आपल्या सुप्त गुणांचा विकास करून आपल्यामध्ये जे काही मित्र किंवा सवंगडी आहे किंवा कॉलेजचे जे विद्यार्थी आहे, युवक आणि युवती, त्या युवकांना सुद्धा आपण जे काही माहिती मिळवतो पूर्ण ती इतक्याहून चांगली माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश। आता रेड रिबन क्लब आहे की जी फीत दाखवली आहे लालवाली त्या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला, त्या फीतचा उद्देश काय आहे की जे HIV बाधित लोक आहेत त्यांच्या प्रती एक सहानुभूती। कारण कसं आहे की आज जेव्हा आम्ही HIV चा विचार करतो तेव्हा HIV आणि एड्स याकडे आता व्यक्ती चाललेला आहे आणि यामध्ये तरुणांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे। पहिले जेव्हा आम्ही 10 किंवा 15 वर्षापूर्वीचा विचार केला होता तेव्हा आमच्याकडे निघायचे साधारणतः मॅरिड लोक जे लग्न झालेले आहे ते पॉझिटिव्ह निघायचे आणि जेव्हा जसजसा काळ बदलत गेला तसतसं ते जे आहे ते व्यक्ती आता HIV पॉझिटिव्ह कमी निघतात, पण ते तरुण युवक आहे 15, 16, 17, 18 वयाचे हे जास्तीत जास्त HIV बाधित निघतात। याला कारण काय सांगू शकता तुम्ही? कारण आज आपल्याकडे 24 तास हा मोबाईल असतो। या मोबाईल मध्ये चांगलंही आहे आणि वाईट सुद्धा आहे। फार पूर्वी काय आम्ही जेव्हा 15 वर्षापूर्वीचा किंवा 20-25 वर्षापूर्वीचा विचार केला तेव्हा टीव्हीला इडियट बॉक्स म्हणायचे, बरोबर आहे? आज या मोबाईलला इडियट बॉक्स म्हणायला काही हरकत नाही, स्मार्ट बॉक्स पण आहे आणि इडियट बॉक्स पण आहे। कारण तुम्ही जर चांगलं स्वीकारलं तर तो तुमच्यासाठी स्मार्ट बॉक्स आहे, पण तुम्ही काय त्यातलं वाईट घेता तेव्हा ते ठरवते की तुम्ही तो तुमच्यासाठी बॉक्स कसा आहे। कारण आज मला तरी वाटते की जेवढे युवक युवती आहे तुम्हाला माहिती आहे की रील्स आपण पसंत करतो। कुठले कुठले रील्स आहे, कुठले कुठले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे सांगा कोणीतरी स्वच्छने? इंस्टाग्राम, बरोबर आहे? आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे की समोरचा व्यक्ती कोण आहे आणि आपल्या समोर कोण आहे याचा आपण